आता आपली किस्मत एवढी डेंजर चालू आहे. आजचाच विषय पाहून घ्या ना. आज मी देवेश गाडीवर काय बसलो, देवेश गाडीचं डायरेक्ट कांडच झालं. अरे पण तुम्ही असं मधातून नका पाहू गड्या, तुम्हाला आरामात आणि पहिल्यापासून सांगतो. पण तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाले फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टी हो, मी तुमचा लाडका कौस्तुभ आणि माझ्याकडून तुमच्या सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे पडापडीपासून, कारण की आपली ट्रेन जी होती ना ते प्लॅटफॉर्मवर लागलेली होती. मग कशी तरी ते ट्रेन पकडली आणि ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट बडनेरा आलो. बडनेऱ्यामधून सिटी बस पकडली आणि अमरावतीच्या चौकात आलो. या चौकाचं नाव तुम्ही एक वेळा कमेंट करून नक्की सांगा आणि हे नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही आपला ब्लॉग कुठून पाहू राहिले. तर अरे मला तर माहित झालं पाहिजे आपले पोट्टे आपला ब्लॉग कुठून पाहू राहिले, म्हणून एक प्रेमाची कमेंट नक्की करून जा. आणि हा अजूनही तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलोचं बटन दाबून टाक जा. तिथं मग उतरल्या सगळ्यात पहिले तर गेलो मी नाश्ता करायला. टाईट मध्ये नाश्ता करून घेतला आणि तिथून डायरेक्ट आलो कॉलेजला लेक्चर करायला. आणि पाहून घ्या रे भाऊ, मी लेक्चरही करत असतो बरं, नाही तर म्हणसान का अमरावतीला फक्त नाश्ता करायला जातं की काय. मग 4-5 लेक्चर एकखट्टा करून टाकले आणि मग आम्ही 3 आतंकवादी आलो डायरेक्ट मॅगी खायला. मस्त मन भरून मॅगी खाल्ली. पण आपली किस्मत एवढी डेंजर चालू आहे. आता तुम्हीच पाहून घ्या, कॉलेजमधून घरी जायचं होतं म्हणून देवेश गाडीवर काय बसलो, त्याची गाडी डायरेक्ट पंक्चरच झाली. माय बी नापातच काम चालू आहे ना रे बा. जिकडे चाललो तिकडे काही ना काही कांडच करून निघू राहिलो. मग त्याला काढू दिलं त्याच्या गाडीचं पंक्चर. आपण डायरेक्ट गाडीमध्ये बसून ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट शांततेत घरी आलो. घरी येत नाही तर डायरेक्ट पहिले रोशन रॉनची भेट घ्यायला आलो. त्याचा एक शूट होता, तो जरासा शूट करून दिला आणि त्यानंतर वापस घरी आलो. तर आई म्हणे बाबू सिलेंडर संपलं, सिलेंडर भरून. आता तुम्हीच पाहून घ्या, सकाळी 7 वाजता घरातून निघालो. सकाळपासून काही खाल्लंही नव्हतं, फक्त 2 वेळा नाश्ता केलता. आपले एवढे खतरनाक दिवस चालू आहे तरी लोकांना वाटते कस्तुपची काय मजा आहे. व्हिडिओ टाका आणि इकडे तिकडे फिरा. इकडे तिकडे फिरायला जेवढी मेहनत लागते ना ती तुम्हाला आहे की नाही माझ्यासोबत फिरल्यावरच समजीन. जाऊ द्या आता त्या गोष्टीचा तुम्ही जास्त काही विचार नका करू. आता मी शांततेत घरी जातो आणि मस्तपैकी जेवण करतो.